कोणतीही व्यक्ती असो, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, पहिला विवाह अस्तित्वात असताना म्हणजे डिवोर्स न घेता दुसरा विवाह जर केला असेल तर यासंबंधी आपल्या देशातील कायदा काय म्हणतो यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्या येथे BNS लागू झालेला आहे. IPCच्या सेक्शन 494 प्रमाणे पहिला नवरा किंवा पहिली बायको अस्तित्वात असताना किंवा त्याच्यापासून किंवा तिच्यापासून डिवोर्स न घेता दुसरे लग्न केले असेल, फॉर एक्झाम्पल अरमान मलिक याची पहिली बायको पायल मलिक आणि आता त्याने कृतिका मलिक सोबत मॅरेज केले आहे. आता येथे जो अरमान मलिक आहे तो विवाहित होता आणि त्याचा डिवोर्स पण झालेला नव्हता, म्हणजे तो पहिलेच विवाहित असताना त्याने दुसरे मॅरेज केले. आता हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन 11 प्रमाणे हे मॅरेज हे वाईड मॅरेज आहे, त्याला कायदेशीर मान्यताच नाही. परंतु या मॅरेज मधून जर कोणतेही चाइल्ड झाले असेल तर त्या चाइल्डला दोघांकडूनही कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. परंतु अनेक लोकांची इच्छा असते किंवा इच्छा होते दुसरं लग्न करायची, परंतु याकरिता लॉ एकदम क्लिअर आहे. अशा मॅटरमुळे जी व्यक्ती व्हिक्टिम आहे ती व्यक्ती कंप्लेंट करू शकते. BNSच्या सेक्शन 82 सबसेक्शन 1 प्रमाणे तुम्ही केस फाईल करू शकता त्या व्यक्तीच्या विरुद्ध ज्याने दुसरे लग्न केले, मग ती स्त्री असो वा पुरुष. ज्या जोडीदाराला या दुसऱ्या मॅरेज बद्दल माहिती पडले असेल, तसे पुरावे असतील त्या व्यक्तीच्या विरुद्ध ज्याने दुसरे लग्न केले, तेव्हा तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये कोर्टामध्ये सरळ केस फाईल करू शकता. जर अशा मॅटरमध्ये तुम्ही सिद्ध करून दिले की तुम्ही पहिले हजबंड आहात किंवा पहिली वाईफ आहात व तुमच्यामध्ये डिवोर्स न होता तिने किंवा त्याने दुसरे लग्न केले असेल तर त्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो. परंतु अशा मॅटरमध्ये केस फाईल झाल्यानंतर कोणालाही अरेस्ट केल्या जात नाही. अशा केसेसमध्ये हजबंड अँड वाईफ सेटलमेंट सुद्धा करू शकतात. परंतु यामध्ये आणखी दुसरी कंडिशन अशी पण आहे, ज्यामध्ये पहिले मॅरेज लपवून किंवा त्याबद्दल माहिती दडवून ठेवून दुसरे लग्न केले जाते, म्हणजे पहिल्या लग्नाबद्दल कुठलाही पत्ता न लागू देता दुसरे लग्न केले जाते, तर असे मॅरेज सुद्धा व्हाईड मॅरेज असेल. परंतु असेही होऊ शकते ज्या व्यक्तीसोबत तुम्ही मॅरेज केले त्या व्यक्तीलाच तुमचे पहिले मॅरेज माहिती नसेल किंवा तुम्ही तुमच्या पहिल्या मॅरेज बद्दल माहिती दडपून ठेवली असेल त्या व्यक्तीकडून आणि तुम्ही मॅरेज केले असेल आणि त्या व्यक्तीला वाटत असेल की तुमचे हे पहिलेच मॅरेज आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे अरमान मलिकने कृतिका सोबत जे मॅरेज केले, म्हणजे कृतिकाला माहितीच नाही की अरमान मलिक हा ऑलरेडी मॅरिड आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये 495 IPC प्रमाणे केस फाईल करता येते आणि यामध्ये 10 वर्षापर्यंत पनिशमेंट होऊ शकते. म्हणजे पहिल्या मॅरेजवाली कोणतीही पीडित व्यक्ती 494 मध्ये केस फाईल करू शकते आणि दुसऱ्या मॅरेजवाली, मग ती स्त्री असो वा पुरुष, 495 मध्ये केस फाईल करू शकते. म्हणजे नवीन कायद्यानुसार BNSच्या सेक्शन 82 सबसेक्शन 1 प्रमाणे यामध्ये पहिला जोडीदार आणि सेक्शन 82 सबसेक्शन 2 मध्ये दुसऱ्या लग्नातील कोणताही जोडीदार, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, केस फाईल करू शकते. परंतु जर हजबंड अँड वाईफ दोघांचीही याकरिता कोणतीही हरकत नसेल, म्हणजे ते मॅरेज कन्सेंटने केलेले मॅरेज असेल, तेव्हा मग कायदा यामध्ये काहीही करू शकत नाही, कारण कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणतीच केस फाईल केल्या जाणार नाही. कन्सेंटने म्हणजे एकमेकांच्या संमतीने केलेले संबंध कोणताही कायदा रोखू शकत नाही. यामध्ये कोणीही इंटरफिअर करू शकत नाही, कारण कायदेशीररित्या कोणालाही तो अधिकार नाही. कायद्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला सुद्धा मान्यता आहे. जर कोणतीही विवाहित स्त्री किंवा पुरुष दुसऱ्या व्यक्तीसोबत लिव्ह इन मध्ये राहत असेल तर तो गुन्हा ठरत नाही, परंतु दुसरे मॅरेज केले तर मात्र गुन्हा होतो. त्यामुळे आज मॅक्झिमम स्त्री पुरुष लिव्ह इन रिलेशनशिप मध्येच राहत आहेत, म्हणजे मॅरेज न करताही राहत आहेत. लग्न झालेली स्त्री किंवा लग्न झालेला पुरुष आपल्या पहिल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषासोबत राहत असेल, यामध्ये कोणतीही लग्न झालेली स्त्री किंवा लग्न झालेला पुरुष आपल्या पहिल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषासोबत लग्न न करताच राहत असेल किंवा लग्न न करताही राहू शकतो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये, यामध्ये कोणताही जोडीदार किंवा कोणताही व्यक्ती त्यांना रोखू शकत नाही. तसा कायदेशीर अधिकार कोणालाच नाही, कारण कोणताही पुरुष हा कोणाचा दास नाही किंवा कोणतीही स्त्री ही दासी नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहेत, ते त्यांच्या चॉईस प्रमाणे कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. जी व्यक्ती लग्नानंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असेल तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध केवळ तुम्ही डिवोर्स घेऊ शकता. तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही क्रुएल्टीची केस फाईल करू शकता. परंतु जर दोन्हीही स्त्रियांची कन्सेंट असेल तर एका पुरुषासोबत 2 स्त्रिया सुद्धा राहू शकतात. यानंतर भविष्यामध्ये 2 स्त्रिया 1 पुरुष किंवा 2 पुरुष 1 स्त्री असेही होऊ शकते भविष्यामध्ये. यापुढे भविष्यामध्ये काय होईल काहीही सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. परंतु एक मुस्लिम पुरुष एका महिलेसोबत निकाह करतो, त्यानंतर दुसरी सोबत करतो, तिसरी सोबत करतो, चौथी सोबत करतो निकाह, तर ते लीगल आहे मुस्लिम लॉ प्रमाणे. प्रत्येक धर्माचे पर्सनल लॉज आहेत
यावरही आपण पुढे चर्चा करूच. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.